मॉरिस नरोनाच्या फोटोवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मॉरिसचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो जरी समोर आला असला तरी त्याचा राजकीय संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मॉरिस नरोनाचा हा फोटो बघा। अभिषेक गोसायकरांची हत्या झाल्यानंतर विरोधकांनी मॉरिसचं पॉलिटिकल कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मॉरिसचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना जाहीर सवाल विचारलाय। पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांना ते भेटले, तिथे काही लोक जे होते प्रत्यक्षदर्शी त्यांनी सांगितलं की त्याला पक्षात येण्याचं जेव्हा आमंत्रण दिलं त्यांच्या गटात किंवा त्यांच्या गँगमध्ये। शिवसेनेनं ठाकरे गटाच्या या आरोपांचा इन्कार केलाय। मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो दाखवून मॉरिस आणि शिवसेनेचा उगाचच संबंध जोडला जात असल्याचा पलटवारही उदय सामंत यांनी केलाय। मला आवाहन करायचं आहे जनतेला की अशा पद्धतीचा एखादा वर्षावरचा फोटो आहे म्हणून खोटा फोटो ट्विट करायचा आणि त्याच्यातनं मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची। उगाचच कुठचीही गोष्ट घडली की त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचा उल्लेख करायचा, एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्यामध्ये आणायचं। मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत, रोज हजारो लोक त्यांच्यासोबत फोटो काढत असल्याचं सांगून फोटोवरील आक्षेप खोडून काढलाय। एकनाथ शिंदे हे इतके लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, साधारणतः माझं ऑब्झर्वेशन असं आहे की दिवसभरामध्ये ग्रुपने किंवा इंडिव्हिज्युअली 5000 लोक त्यांना भेटतात। म्हणजे मग तो माणूस फोटो काढतो म्हणतो, तो माणूस निवेदन देतो म्हणतो, बऱ्याच वेळेला तो फोटो काढतो म्हणत नाही पण तो गर्दीत उभा असताना फोटो काढला जातो। त्यामुळे त्यांना भेटलं म्हणजे त्यांचे काही संबंध आहेत असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे। अजित पवार यांनीही फोटो प्रकरणात केलेला आरोप फेटाळून लावलाय। आपल्याला जर त्या व्यक्तीच्या बद्दल त्यांचे इतके सलोख्याचे जिव्हाळ्याचे संबंध पाहायला मिळत आहेत, म्हणजे मी कुणाचं समर्थन करतो कृपा करून असा वेगळा अर्थ मीडियानी पण काढू नये आणि नागरिकांनी पण काढू नये। मुख्यमंत्र्यांसोबत सामान्यांनी फोटो काढण्यात कोणालाही आक्षेप नाही, पण मुख्यमंत्र्यांसोबत गुन्हेगार फोटो काढायला येतातच कसे आणि या गुन्हेगारांना पोलीस अडवत कसे नाहीत हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।